नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो, आपण फाइंडिंग एरर किंवा एरर डिटेक्शन हा टॉपिक पाहत आहोत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 ची आपण तयारी करत आहोत आणि टेट 3 एक्झाम मध्ये हमखास विचारला जाणारा एक किंवा दोन प्रश्नांसाठी विचारला जाणारा जो टॉपिक आहे म्हणजे फाइंडिंग एरर, स्पॉटिंग द एरर किंवा एरर डिटेक्शन याला म्हणतात. तर हा टॉपिक आपण सुरू केला आहे. याचा पहिला भाग मी शिकवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. पहिल्या भागाला बघा तुम्ही नक्की. पहिल्या भागामध्ये आपण सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट नुसार काय एरर्स होते वाक्यामध्ये हे आपण पाहिलं. आजच्या तासिकेमध्ये आपण प्रिपोजिशनल मिस्टेक्स म्हणजे प्रिपोजिशन जे असतं, शब्दयोगी अव्यय जे असतं, त्या प्रिपोजिशनची वाक्यामध्ये जी चूक केलेली असते किंवा चुकीचं प्रिपोजिशन जे दिलं असतं, त्याच्या ज्या मिस्टेक्स वाक्यामध्ये दिले असतात, त्याचे जे एरर्स वाक्यामध्ये दिले असतात ते पाहणार आहोत. चला मग वेळ न दवडता आपण आज एरर डिटेक्शन या टॉपिकमध्ये, या टॉपिकच्या दुसऱ्या भागामध्ये प्रिपोजिशनल मिस्टेक्स म्हणजे शब्दयोगी अव्ययाच्या होणाऱ्या चुका किंवा त्रुटी आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिलं वाक्य मी इथे सांगतो तुम्हाला. पहा, हे पहिलं वाक्य पहा. द रिव्हर फ्लोड बिसाइड्स द हिलॉक इन आवर विलेज. द रिव्हर फ्लोड बिसाइड्स द हिलॉक इन आवर विलेज. द रिव्हर, बघा या वाक्याचा करता द रिव्हर आहे. फ्लोड हे क्रियापद आहे. बिसाइड्स हे प्रिपोजिशन आहे. पहा, बिसाइड्स हे प्रिपोजिशन दिलंय. त्याच्यानंतर द हिलॉक आणि शेवटी काय दिलंय, इन आवर विलेज हा शब्दांचा समूह दिलाय. तर आमच्या गावातील नदी टेकडीच्या बाजूने वाहते, अशा प्रकारचं वाक्य आहे. तर या वाक्यामध्ये त्रुटी कुठे आहे पहा. तर इथं पाहिलात ना तुम्ही, द रिव्हर स्पेलिंग मध्ये वगैरे काही मिस्टेक नाही, वाक्याचा करताय बरोबर आहे. फ्लोचं सेकंड फॉर्म फ्लोड होते, इथेही काही चूक नाही, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. थोडं इथे या प्रिपोजिशन मध्ये काही चूक आहे का पहा. प्रिपोजिशन बिसाइड्स, बघा हे जे प्रिपोजिशन आहे याच्यामध्ये थोडीशी चूक आहे. पुढे पहा, द हिलॉक काही प्रॉब्लेम नाही. इन आवर विलेज आमच्या गावामध्ये, इथे काही त्रुटी नाही. इन आवर विलेज आमच्या गावात, बरोबर आहे. तर मग इथल्या प्रिपोजिशन मध्ये प्रॉब्लेम नाही, इथल्या कुठल्या शब्दसमूहामध्ये प्रॉब्लेम नाही. अख्खं वाक्य वाचल्यानंतर इथं थोडीशी अडचण वाटते. पहा, इथं बिसाइड्स हा जो शब्द दिलाय बाजूने, आहे की नाही, बिसाइड्सच्या बाजूने, तर याचं जे स्पेलिंग आहे ते असायला पाहिजे होतं BESIDE. पहा, दोन शब्दयोगी अव्यय आहेत किंवा दोन शब्द आहेत. एक आहे बिसाइड आणि हा दुसरा आहे बिसाइड्स. या बिसाइडचा अर्थ होतो बाजूने, च्या बाजूने, पण याचा अर्थ होतो शिवाय. आणि म्हणून या दोन शब्दांच्या अर्थामध्ये फरक आहे. बघा, बिसाइड्स इथे यस अक्षर आहे, याचा अर्थ होतो शिवाय, आणि बिसाइड याचा अर्थ होतो बाजूने. मग आपलं खरं प्रिपोजिशन हे नसून हे आहे आणि इथं ही त्रुटी आहे. वाक्यामध्ये शब्दयोगी अव्ययाची त्रुटी आहे. पहा, फाइंडिंग एरर मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चुका असतात. तर या आजच्या घटकामध्ये, आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रिपोजिशनच्या ज्या चुका आहेत, शब्दयोगी अव्ययाच्या ज्या चुका आहेत, अशीच वाक्य पाहणार आहोत, बरोबर आहे. चला मग हे लिहून घ्या, कुणाला काय अडचण असेल तर पहा. हा विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या वाक्याकडे या. हे जे दुसरं वाक्य आहे दुसऱ्या क्रमांकाचं, हे वाचा व्यवस्थितरित्या. वाक्य काय आहे. द नोटीस दॅट द ऑफिस पोस्टेड ओव्हर द वॉल इज व्हेरी अप्रोप्रिएट. द नोटीस दॅट द ऑफिस पोस्टेड ओव्हर द वॉल इज व्हेरी अप्रोप्रिएट. म्हणजे कार्यालयाने जी नोटीस भिंतीवर काय केली आहे, लावलेली आहे, ती फार अप्रोप्रिएट आहे, योग्य आहे, व्यवस्थित आहे, असं वाक्य आहे. मग या वाक्यामध्ये चूक कुठे आहे, मिस्टेक कुठे आहे, एरर कुठे आहे, तर पाहूया. द नोटीस, इथे कुठंच काही चूक नाही. ती नोटीस, ती सूचना. आता हे कंजक्शन आहे. दॅट जी द ऑफिस, ऑफिसने, इथे काय प्रॉब्लेम नाही, दॅट मध्ये काय प्रॉब्लेम नाही, ऑफिसच्या स्पेलिंग मध्ये किंवा त्या आर्टिकल द मध्ये प्रॉब्लेम नाही. पोस्टेड ओव्हर द वॉल,
द नोटीस दॅट द ऑफिस पोस्टेड ओव्हर द वॉल. ती नोटीस जी ऑफिसने भिंतीवर पोस्ट केली आहे इज व्हेरी अप्रोप्रिएट. ती फार योग्य आहे. मित्रांनो, थोडं जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात तर मिस्टेक आपल्याला इथं आढळते. इथं पहा, एखादी वस्तू, एखादी बाब, एखादा पदार्थ भिंतीसारख्या बाबीवर, बघा ही भिंत आहे, बघा ही भिंत आहे, भिंतीसारख्या बाबीवर लावली असेल, चिटकवली असेल, अडकवली असेल, बसवली असेल, फिक्स केली असेल तर ओव्हर शब्द वापरत नाहीत. ओव्हर शब्द वापरत नाहीत, ऑन वापरतात. ओएन, ऑन. पहा, एखादी वस्तू, एखादी बाब, एखादा पदार्थ भिंत किंवा भिंतीसारख्या बाबीवर चिटकवली असेल, अडकवली असेल, बसवली असेल, फिक्स केली असेल तर ते दर्शवण्यासाठी वर या अर्थाने ओव्हरचा वापर करत नाही, ऑनचा वापर करतात. आणि म्हणून इथं त्रुटी आहे. बघा, इथं ओव्हर नाही यायला पाहिजे, इथं त्यांनी ऑन घ्यायला पाहिजे होतं. ओव्हरचे युजेस वेगळे आहेत, पण अशा जागी एखाद्या वस्तूवर, बाबीवर, उभ्या असलेल्या बाबीवर, वस्तूवर म्हणण्यासाठी ऑन वापरतात. आणि आडव्या बाबीवर सुद्धा असेल एखादी वस्तू तरी तिथे ऑनच घेतात. इथं ऑन यायला पाहिजे होतं, त्यांनी इथं ओव्हर दिल्यामुळे इथं ही चूक झालेली आहे. समजलं? मग त्रुटी कुठे आहे? ऑप्शन सी मध्ये. चला, समजलं? मग आता या क्वेश्चन नंबर 3 कडे. क्वेश्चन नंबर 3 कडे या आणि क्वेश्चन नंबर 3 ला काळजीपूर्वक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. वेन एव्हर ही इज ऑन अ हॉलिडे ही ट्रॅव्हल्स बाय फूट टू द टेम्पल. वेन एव्हर ही इज ऑन अ हॉलिडे, जेव्हा केव्हा तो सुट्टीवर येतो, ही ट्रॅव्हल्स बाय फूट, तो पायी प्रवास करतो. टू द टेम्पल, मंदिरापर्यंतचा, देवळापर्यंतचा, म्हणजे देवळापर्यंत तो पायी जातो. जेव्हा केव्हा तो सुट्टीवर येतो तेव्हा तो देवळाकडे, मंदिराकडे कसा जातो? पायी जातो. आता संपूर्ण वाक्य बघूया, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला म्हणत नाहीत की याच्यामध्ये प्रिपोजिशनल एरर आहे किंवा टेन्सचा एरर आहे किंवा क्वेश्चन टॅगचा एरर आहे किंवा आर्टिकलचा, प्रिपोजिशनचा असला कुठला एरर आहे ते सांगणार. आपण मात्र क्लासिफिकेशन केलंय आणि असे प्रश्न घेतले ज्याच्यामध्ये प्रिपोजिशनचा एरर आहे की नाही. म्हणजे वाक्य वाचल्याच्या नंतर इथं प्रिपोजिशन तुम्हाला किती भेटतात? ऑन एक प्रिपोजिशन आहे की नाही, बाय एक प्रिपोजिशन आहे आणि इथं टू सुद्धा प्रिपोजिशन आहे. मग मी इथं टॉपिकचं नाव सांगितलंय की प्रिपोजिशनल एरर. मग तुम्हाला वाटेल की इथं काही चूक असेल, तर नाही. पहा, च्या दिवशी, च्या वारी, च्या तारखेला या अर्थानं ऑनचा वापर करतात. च्या दिवशी, च्या वारी, च्या तारखेला. कोणत्या दिवशी? च्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी, हॉलिडे. बरोबर आहे ऑन तिथं. ही ट्रॅव्हल्स बाय फूट, तो पायी जातो. इथं मला थोडंसं डाऊटफुल वाटतंय, हे सांगतो तुम्हाला. आणि इथं पहा, टू द टेम्पल, च्याकडे, च्या दिशेने या अर्थाने टू वापरतात. ला किंवा कडे या अर्थाने, ला किंवा कडे या अर्थाने मुळेबल होतसाठी टू वापरतात तिथं. तर होतं काय? इथं टू बरोबर आहे. मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम ऑप्शन सी मध्ये आहे. इथं सुद्धा ऑप्शन सी मध्येच प्रॉब्लेम होता, इथं सुद्धा ऑप्शन सी मध्ये प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? पहा, इथं बायच्या ऐवजी बाय नाही घ्यायला पाहिजे. व्हेनेवर ही इज ऑन हॉलिडे ही ट्रॅव्हल्स बाय नाही, ही ट्रॅव्हल्स ऑन फूट टू द टेम्पल. इथं ऑन पाहिजे होतं. आता तुम्ही ऑन कसं येते? तर कोणत्याही वाहनाने तुम्ही कुठेही जात असाल, कोणत्याही वाहनाने तुम्ही कुठेही जात असाल तर बीवाय बायचा वापर करायचा. बीवाय बाय. कोणत्याही वाहनाने तुम्ही कुठेही जात असाल, बाय बस, बाय कार, बाय ट्रेन, बाय एरोप्लेन असं म्हणायचं असेल, म्हणजे तुम्ही काय करायचं? बाय वापरायचं. पण त्या वाहनाला जर आच्छादन असेल आणि त्यातून तुम्ही जात असाल, बरोबर, मग त्या वाहनाच्या नावापूर्वी आर्टिकल पण असेल, ए किंवा एन किंवा द यापैकी आर्टिकल असेल आणि ते वेष्टित काय असेल, आवरण असलेलं जर वाहन असेल तर इन घ्यायचं. जर वाहनाच्या नावापूर्वी ए एन द आलं आणि त्याच्यावर कुठलं वेस्टर्न नसेल, मोटरसायकल असेल, दुचाकी असेल, त्याच्याने जात असेल तर ऑन घ्यायचं. झालं? हे झालं वाहनांच्या बाबत. व्यक्तीच्या पायांची जर गोष्ट केली, एखादी व्यक्ती पायी कुठे जात असेल म्हणायचं असेल तर बाय घेत नाहीत. काय करतात? ऑन घेतात. ऑन फूट, पायी जात आहे म्हणण्यासाठी ऑन घेतात. फूट बघा. तर व्हेनेवर ही इज ऑन अ हॉलिडे ही ट्रॅव्हल्स ऑन फूट टू द टेम्पल. इथं त्रुटी आहे. इथं पाहिजे होतं बायच्या ऐवजी, बाय या प्रिपोजिशनच्या ऐवजी काय? ऑन. चला, या बारीक सारीक काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. एवढी डिटेल माहिती असलेली पाहिजे. चला जाऊया आपल्या टॉपिककडे. याच्या नंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, समजलं असेल तुम्हाला हे?
हा मित्रांनो, हे वाक्य बघा. टेक केअर फॉर कीप युअर व्हॅल्युएबल्स सेफ्टी नो एरर. बघा, टेक केअर फॉर कीप युअर व्हॅल्युएबल्स सेफ्टी नो एरर. आता इथं तुम्हाला कुठं काही त्रुटी दिसते का? बघा, टेक केअर फॉर कीप युअर व्हॅल्युएबल्स सेफ्टी. तुमच्या ज्या किमती वस्तू आहेत त्या सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या. टेक केअर, काळजी घ्या याची. फॉर कीप युअर व्हॅल्युएबल्स सेफ्टी. तर बघा मित्रांनो, टेक केअर वाक्याची सुरुवात टेक केअर या दोन शब्दांनी होते आणि हे वाक्य इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. इथं काही चूक नाही. टेक केअर वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या मूळ रूपाने झाली, नो एरर, इथं काही चूक नाही. फॉर कीप इथं मला थोडंसं डाऊटफुल वाटतंय, बघूया काय आहे. युअर व्हॅल्युएबल्स, युअर हे ऍडजेक्टिव्ह आहे, मालकीवाचक, इथेही काय अडचण नाही. व्हॅल्युएबल्स म्हणजे काय तर मौल्यवान वस्तू, आणि ही अनेक वचनात लिहिला जातो हा शब्द. चला, सेफ्टीच्या स्पेलिंग मध्ये काय प्रॉब्लेम नाही, कुठेही काय अडचण नाही, फक्त अडचण इथे दिसायली, थोडंसं डाऊटफुल दिसायला. फॉर किपिंग तरी यायला पाहिजे होतं, नाहीतर मग इथं काय बघा, हे क्रियापदाचं मूळ रूप असल्यामुळं क्रियापदाच्या या मूळ रूपापूर्वी प्रिपोशन यायला पाहिजे होतं टू. टेक केअर टू कीप युअर व्हॅल्युएबल्स सेफ्टी. काय यायला पाहिजे होतं? टेक केअर टू कीप युअर व्हॅल्युएबल्स सेफ्टी असं यायला पाहिजे होतं. बघा, मग चला काय नाही, इथं फॉरच्या ऐवजी टू असायला पाहिजे होतं. इथं जरी त्यांनी नो एरर म्हटले तरी वाक्यामध्ये एरर आहे. नाहीतर तुम्हाला इथं वाक्यात कधी कधी असं देतात, पण याचा अर्थ असा नाही की इथं असेल चूक. आधी बघा आहे का चूक, नसेल तरच नो एरर कडे जा. बी ऑप्शन मध्ये चूक आहे. आता या 5व्या क्रमांकाच्या वाक्याकडे, द इन्क्रीज इन इरिगेटेड एरियाज. पहा, द इन्क्रीज इन इरिगेटेड एरियाज हॅज रिझल्टेड ऑन अचिव्हिंग रेकॉर्ड फूड ग्रेन प्रोडक्शन. पहा, इरिगेटेड एरियाज, पाणलोट जे क्षेत्र आहे त्याच्यात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम उत्पादन वाढीवर झाला आहे. पाणलोट क्षेत्राच्या वाढीमध्ये म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाल्यामुळं काय झालं, सिंचनाच्या क्षेत्रात वाढ झाल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे असं म्हटलंय वाक्यात. तर प्रॉब्लेम काय बघा, हॅज रिझल्टेड ऑन पाहिजे की इन पाहिजे मित्रांनो? इथं पहा, इथे एक प्रिपोशन आहे, इथे एक प्रिपोशन आहे. तर या दोन प्रिपोशन पैकी इथं काही प्रॉब्लेम नाही है ना, पण इथं मात्र अडचण आहे. इथं ऑन अचिव्हिंग नाही तर इन अचिव्हिंग पाहिजे होतं. ऑनच्या जागी इन प्रिपोशन पाहिजे. पहा, द इन्क्रीज इन इरिगेटेड एरियाज हॅज रिझल्टेड इन, म्हणजे इथं रिझल्टेडच्या नंतर ऑनच्या ऐवजी इनचा वापर झाला पाहिजे होता. चा परिणाम कशात झालेला आहे? अचीव्ह करण्यामध्ये झाला आहे, रेकॉर्ड फूड ग्रेन. बरोबर की नाही? तर म्हणून इथं ऑनच्या ऐवजी इन यायला पाहिजे होतं. ही इथं त्रुटी आहे. पहा, तुम्ही वाक्य वाचून बघू शकता. इथं जे ऑन आहे या ऑनच्या ऐवजी इथे इन पाहिजे होतं, म्हणून इथे ही चूक आहे, प्रिपोशनल एरर आहे. चला, यानंतरचं वाक्य घेऊया आपण. हा मित्रांनो, हे 6वं वाक्य बघा. आवर स्कूल विल रिमेन ओपन. आवर स्कूल विल रिमेन ओपन बिटवीन 9 AM to 5 PM. आणि शेवटी म्हटलंय नो एरर. तर वाक्याचा केअरफुली अभ्यास करा. आवर स्कूल, आमची शाळा, विल रिमेन ओपन, उघडी राहील, बिटवीन 9 AM to 5 PM, नो एरर. म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत यांच्या दरम्यान, 9 ते 5च्या दरम्यान आमची शाळा काय राहील? उघडी राहील, असं वाक्य आहे. तर बघा चूक कुठे आहे का? पहा, ऑप्शन ए, आवर स्कूल, काही प्रॉब्लेम नाही, आमची शाळा. विल रिमेन ओपन, सिंपल फ्युचरचं वाक्य आहे. विल येतं तिथं, शाल वगैरे येत नाही. रिमेन क्रियापदाचं मूळ रूप आहे, ते पण बरोबर आहे. ओपन पण शब्द बरोबर आहे, काही अडचण नाही. बघूया, प्रिपोशन इथे काय? बिटवीन, आणि प्रिपोशन इथं पण आहे, पण हे दोन्ही प्रिपोशन एकाच ऑप्शन मध्ये आले. सी, बिटवीन. बघा, बिटवीन म्हणजे दरम्यान, दोन वेळांच्या दरम्यान म्हणण्यासाठी बिटवीनचा वापर करतात. दोन घटकांच्या, दोन पॉइंट ऑफ टाइमच्या दरम्यान म्हणण्यासाठी बिटवीनचा वापर करतात. इथं काही चूक नाही. मग पुढे बघूया काय म्हणते. बिटवीन 9 AM to 5 PM, आणि शेवटी म्हटलं नो एरर. आता चूक जर असावी तर इथंच असावी, इथं तर नाही, इथं नाही, इथं असावी तर इथंच असावी, नाही तर मग नो एरर कडे जावं लागलं आपल्याला. तर मित्रांनो, एक नियम आहे, बिटवीन जेव्हा टाइम सांगतात म्हणजे दोन वेळांच्या दरम्यान, दोन घटकांच्या दरम्यान, दोन पॉइंट ऑफ टाइमच्या दरम्यान म्हणण्यासाठी
बिटवीन सोबत टू वापरत नाहीत. बिटवीन वापरतात, दोन वेळांच्या दरम्यान म्हणण्यासाठी बिटवीन वापरतात, पण बिटवीन सोबत टू वापरत नाहीत. बिटवीन सोबत अँड वापरतात. हा नियम आहे. दोन वेळा दर्शवण्यासाठी, दोन पॉइंट ऑफ टाइम दर्शवण्यासाठी, दोन वेळांच्या दरम्यान म्हणण्यासाठी बिटवीन वापरतात, पण बिटवीनच्या जोडीनं जे प्रिपोशन वापरतात ते बघा म्हणजे टू वापरत नाहीत. तर तिथे एक अँड हा शब्द वापरतात. अँड हे कंजक्शन आहे आणि ते बिटवीन सोबत वापरतात. तर अशा प्रकारे बिटवीन अँडची ही जोडी आहे, इथे अँड असायला पाहिजे होतं, लक्षात ठेवा. तर त्रुटी इथं आहे. चला आता या 7व्या वाक्याकडे या. जुडी सॉल्व द डिफिकल्ट प्रॉब्लेम. जुडीने अवघड प्रश्न सोडवला बाय हर ओन, तिच्या स्वबळावर, विदाउट एनीवन्स हेल्प. कुणाचीही मदत न घेता जुडीने अवघड असा प्रॉब्लेम जे आहे, अवघड असं गणित सोडवलंय. ऑप्शन ए जुडी सॉल्व. पहा हा करता हे क्रियापद आहे, हा करता हे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. नोट काय एरर आहे, तर काही मिस्टेक नाही. द डिफिकल्ट प्रॉब्लेम, इथे काही अर्थ नाही. बघा ना तुम्ही, डिफिकल्ट विशेषण आहे, प्रॉब्लेम नाउन आहे, जर आर्टिकल यायला पाहिजे होतं तिथे काही प्रॉब्लेम नाही. आता इथं म्हटलंय बाय हर ओन, प्रिपोजिशन येत आहे बघा, बाय हर ओन. बाय हा शब्द इथे नाही यायला पाहिजे. बायचा अर्थ तो कडून, च्या कडून. एकतर पेशवेच्या वाक्यामध्ये बाय येतं आहे की नाही, आणि कडून च्याद्वारे म्हणण्यासाठी तिथं पेशवेचं वाक्य असलं पाहिजे होतं, पण वाक्य तसं काही पेशवेचं नाही. आणि दुसरी गोष्ट इथं मग चूक कशाची आहे, तर बायची आहे. इथं याला काय पाहिजे होतं, इथे यायला पाहिजे होतं ऑन. तुम्हाला इथं ऑन कसं येईल, ऑनचा तर अर्थ वर होतो. मित्रांनो ऑनचे युजेस पाहून घ्या. प्रिपोशन मी म्हणतो ना तुम्हाला, दुसऱ्या कुठल्याही टॉपिकला शिकवल्याच्या नंतर तुमची 100% उत्तर बरोबर येतील, पण प्रिपोशन शिकून येणारा टॉपिक नाही, तो डेली वापरातून आपल्याला चांगला जमू शकतो. प्रिपोशन हा टॉपिक आपण डिटेलमध्ये जरी शिकवला तरी बऱ्याच वेळा तुम्हाला 100पैकी 100 म्हणजे 100% प्रश्न तुमची उत्तर येणार नाहीत करेक्ट, ते 99 येतील, 90 येतील. समजलं. मग होतं काय, इथं काय झालंय, च्या बळावर म्हणण्यासाठी बघा ऑनचा वापर करतात. च्या जोरावर, च्या बळावर म्हणण्यासाठी ऑनचा वापर करतात. समजलं. पहा तिने स्वबळावर तो प्रश्न सोडवलाय, तो अवघड प्रश्न सोडलाय. च्या जोरावर, च्या बळावर म्हणण्यासाठी ऑनचा वापर करतात. समजलं. एखादं वाहन एखाद्या इंधनाच्या बळावर चालते म्हणण्यासाठी ऑन वापरतात. माय बाईक रन्स ऑन पेट्रोल. एखादी व्यक्ती, एखादा प्राणी एखाद्या अन्न पदार्थाच्या जोरावर किंवा बळावर जगतोय म्हणण्यासाठी ऑनचा वापर करतात. ही वर्क्स ऑन अ कप ऑफ टी अँड ब्रेड. तो एक कप चहा आणि ब्रेडवरच काय करतोय, काम करतोय, म्हणजे त्याच्या जोरावर काम करतोय. तसं इथं ऑन इथं तर चला काय हरकत नाही, त्रुटी इथं आहे. बाय होतं इथं बाय होतं, ही बायची चूक असल्यामुळं ऑप्शन सी चुकीचं आहे. इथं पाहिजे होतं ऑन. चला याच्यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. हा मित्रांनो हे वाक्य बघा. आय सॉ अ वुडन ब्रिज अबोव द रिव्हर, आणि शेवटी म्हटलंय नो एरर. आय सॉ मी पाहिला, अ वुडन ब्रिज अबोव द रिव्हर, आणि शेवटी म्हटलंय नो एरर. पहा 4 ऑप्शन दिलेत, वाक्याचे 4 तुकडे दिलेत आणि म्हटले त्रुटी शोधा, फाइंड द मिस्टेक आहे की नाही, फाइंड द एरर. पहिल्या तुकड्यामध्ये या पहिल्या भागामध्ये ऑप्शन ए मध्ये आय सॉ असे 2 शब्द दिलेत. आय करता आहे, सॉ क्रियापद आहे, आणि सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य, काहीच चूक नाही, बरोबर आहे. अ वुडन ब्रिज करेक्ट आहे. वुडन म्हणजे लाकडी विशेषण आहे, ब्रिज म्हणजे पूल. अ वुडन ब्रिज संख्यावाचक एकवचन नामापुरी आर्टिकल ए किंवा एन येते, इथे काय प्रॉब्लेम नाही. चला या पुढे येऊया. इथे एक प्रिपोशन झाले, कदाचित इथे काय असेल का बघूया. अबोव द रिव्हर बघा, आय सॉ अ वुडन ब्रिज अबोव द रिव्हर. मित्रांनो चूक इथे आहे. काय चूक आहे, एखादा पूल, एखादा ब्रिज किंवा यासारखी बाब एखाद्या नदीवर आहे, एखाद्या रस्त्यावर आहे, किंवा एखाद्या रेल्वे ट्रॅक सारख्या बाबीवर आहे म्हणण्यासाठी वर या अर्थाने ऑन वापरत नाहीत, अबोव वापरत नाहीत, तर वापरतात ओव्हर. पहा एखादा पूल एखाद्या नदीवर आहे म्हणण्यासाठी अबोव वापरत नाहीत, वापरतात काय, ओव्हर वापरतात. इथे देखील मिस्टेक ऑप्शन सी मध्येच आहे. इथे देखील मिस्टेक कुठे आहे, ऑप्शन सी मध्ये आहे. तर ऑप्शन सी ही काय होतं, असं वाक्य होतं की म्हणजे असा भाग होता की इथं चूक आहे, इथं पाहिजे होतं ओव्हर, आणि त्याने ओव्हरच्या जागी काय दिलंय, अबोव, म्हणून इथं त्रुटी आहे. आता शेवटचं वाक्य, तसे मित्रांनो तुम्हाला शेकडो वाक्य भेटतील, शेकडो. आणि फाइंडिंग एरर हा टॉपिक घेतला तेवढा कमी आहे.
मी डेली जरी समजा तासिका घेतली फायनिंग एरर वर्षभर तरी चालूच असेल ती तासिका. म्हणजे किती वाक्य घेता येतात आहे की नाही. मग मी 10 वाक्य घेतले, तुम्हाला 5च घेणार होते पण तुमच्यासाठी खास 10 वाक्य घेतलेत. अशा प्रिपोजिशनल मिस्टेक असतात. मग तुम्ही काय करायचंय, वाक्य अशा प्रकारची शोधून काढायची ज्याच्यामध्ये प्रिपोजिशनल मिस्टेक आहे. पुस्तक घ्यायचं, त्याच्यामध्ये प्रिपोजिशनल मिस्टेक असलेली वाक्य घ्यायची, त्यांना बाजूला करायचं, त्यांना लिहायचं आणि त्याच्यामध्ये कुठं मिस्टेक आहे ते पाहायचं. अशाच प्रकारची वाक्य परीक्षेला येतात. मग पहा इथं पहा, द ओल्ड मॅन डिवायडेड हिज प्रॉपर्टी. त्या म्हाताऱ्या माणसाने, व्यक्तीने त्याची जी प्रॉपर्टी आहे, त्याची जी संपत्ती आहे तिची विभागणी केली. अमॉंग हिज सन्स, त्याच्या मुलांमध्ये. कोणत्या? रमेश, दिनेश, गणेश. अमॉंग हिज सन्स, रमेश, दिनेश, गणेश. मग इथं काय चूक आहे का बघा. द ओल्ड मॅन, काय प्रॉब्लेम नाही. डिवायडेड हिज प्रॉपर्टी, सिंपल पास्ट टेन्स आहे. हिज बरोबर आहे, प्रॉपर्टी हा शब्द बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाही. अमॉंग हिज सन्स, त्याच्या मुलामध्ये, इथे थोडं बरोबर वाटायला. अमॉंग हिज सन्स बघा, रमेश, दिनेश, गणेश. तर मित्रांनो, जरी बरोबर वाटत असलं, एकदम अचूक वाटत असलं तरी त्रुटी इथं आहे. अनेकांमध्ये, अनेकांच्या दरम्यान या अर्थानं अमॉंग वापरतात. अनेकांमध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाबींच्या मध्ये किंवा दरम्यान मिळण्यासाठी अमॉंग वापरतात. पण त्या बाबींची जर नेमकी संख्या दिली असेल, त्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाबींची नेमकी संख्या किंवा त्या व्यक्ती किंवा बाबींची नेमकी नावं दिली असेल, त्या बाबींची आपल्याला नेमकी संख्या कळत असेल तर अमॉंग वापरत नाहीत. पुन्हा एकदा पहा, 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाबींच्या मध्ये मिळण्यासाठी अमॉंग वापरतात आणि 2 बाबींच्या मध्ये किंवा दरम्यान मिळण्यासाठी बिटवीन वापरतात. पण 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाबींच्या दरम्यान म्हणण्यासाठी जेव्हा आपण अमॉंग वापरतो तेव्हा आपल्याला त्या बाबींची नेमकी संख्या माहित नसते किंवा त्या बाबींची नेमकी नाव आपल्याला माहित नसतात. पण इथं कसं आहे, इथं रमेश, दिनेश, गणेश असे 3 व्यक्ती दाखवलेत. म्हणजे आपल्याला नेमकी संख्या पण कळली, त्या व्यक्तींची नाव पण कळली. म्हणून इथं काय येतं, बिटवीन येतं मित्रांनो, बिटवीन. तुम्हाला हे माहित असलं पाहिजे. त्रुटी इथं आहे बघा. चला हे लिहून घ्या. हरि. हा मित्रांनो, ही जी वाक्य आहेत ही पार्ट्स ऑफ स्पीच वर डिपेंडेड वाक्य आहेत. म्हणजे ही अशी वाक्य आहेत जी पार्ट्स ऑफ स्पीच वर बेस्ड वाक्य आहेत. याच्या आधी आपण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट नुसार कशा फाइंडिंग मिस्टेक वरचे क्वेश्चन येतात किंवा याच्या आधीच्या दशकीमध्ये आपण पाहिलंय कसं प्रिपोजिशनल मिस्टेक वर काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. आता आपण काय करणार आहोत, पार्ट्स ऑफ स्पीच वर, शब्दांच्या जातीवर कसे फाइंडिंग एररचे किंवा एरर डिटेक्शनचे प्रश्न येतात हे आपण पाहणार आहोत. म्हणजे सांगायचं काय, जेव्हा एखादा प्रश्न दिला जातो फाइंड द एरर म्हणून, त्याच्यामध्ये आता असते चूक शब्दांच्या जातीची. मग शब्दांच्या 8 जाती आहेत, सगळ्यांना माहित आहे. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. मग या कुठल्याही शब्दाच्या जातीवर काय असू शकते, चूक असू शकते वाक्यात. आणि ती चूक आपल्याला बघून काय करायचंय, उत्तर द्यायचंय. चला मग आता हे पहिलं वाक्य पहा. राहुल सिंग्स व्हेरी स्वीट. राहुल सिंग्स व्हेरी स्वीट, ऑप्शन ए म्हटलंय. राहुल खूप चांगलं गातो. आता इथं जर पाहिलात हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे, कुठंही आपल्याला सध्या तरी चूक दिसत नाही. राहुल सिंग्स व्हेरी स्वीट, आहे की नाही. राहुल फार चांगलं गातो असं वाक्य आहे. चला काय नाही, पुढे या. व्हेन ही इज इन अ गुड मूड. जेव्हा तो चांगल्या मूड मध्ये असतो, चांगल्या मनस्थितीमध्ये असतो, त्याची मनस्थिती जेव्हा चांगली असते तेव्हा तो खूप काय करतो, गोड गाणं गातो असं वाक्य आहे. पण आता आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, पुन्हा एकदा या वाक्याला बघावं लागेल काळजीपूर्वक. चूक तर कुठेही आढळली नाही. पहा, व्हेन ही इज इन अ गुड मूड. आता इथं अ येतं, काय हरकत नाही. इथं मूड हा शब्द आहे, गुड मूड करेक्ट आहे, इथं काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम बघा इथं थोडासा दिसतो, म्हणजे वाटत नाही पण आहे प्रॉब्लेम. कुठे आहे पहा. राहुल सिंग्स व्हेरी स्वीट. राहुल सिंग्स, राहुल हा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. सिंग्स हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लावतात, इथं काही प्रॉब्लेम नाही. पण या सिंग्स नावाच्या क्रियापदाबद्दल स्वीट हा शब्द अधिक माहिती दिलाय. सिंग्स नावाच्या क्रियापदाबद्दल स्वीट हा शब्द अधिक माहिती दिलाय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्याला क्रियाविशेषण म्हणतात, ऍडवर्ब म्हणतात. ध्यानात घ्या.
क्रियापदाबद्दल वर्ब बद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. राहुल सिंग्स कसं स्वीटली पाहिजे होतं. राहुल सिंग स्वीटली, स्वीट नाही, स्वीट विशेषण आहे. स्वीट शब्द विशेषण आहे आणि आपल्याला इथं विशेषण नाही पाहिजे, आपल्याला इथं ऍडजेक्टिव्ह नाही पाहिजे, आपल्याला इथं ऍडवर्ब पाहिजे. म्हणजे राहुल सिंग्स स्वीट नाही तर इथं पाहिजे होतं राहुल सिंग्स स्वीटली. स्वीटली हे ऍडवर्ब आहे. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. आणि स्वीटली हा शब्द ऍडवर्ब ऑफ मॅनर आहे. राहुल कसं गातो, मधुरतेने गातो, गोड म्हणजे गोडीने गातो. तर व्हायला काय, मग आता व्हायला काय, इथं स्वीटली पाहिजे होतं. आणि याच्याबद्दल माहिती देणाऱ्या या शब्दाला देखील ऍडवर्बच म्हणतात. पण हे ऍडवर्ब डिग्री आहे आणि हे ऍडवर्ब काय मॅनर आहे. इथं स्वीटच्या जागी स्वीटली पाहिजे होतं. स्वीट या ऍडजेक्टिव्हच्या जागी स्वीटली हे ऍडवर्ब पाहिजे होतं, कारण का तो सिंग्स या क्रियापदाबद्दल माहिती द्यायला म्हणून. चला मग त्रुटी कुठे आहे, त्रुटी ऑप्शन ए मध्ये आहे. चूक कुठे आहे मित्रांनो, ऑप्शन ए मध्ये चूक आहे. चला आता ऑप्शन ए मध्ये चूक आहे. पहिल्या वाक्याची चूक आपण काढली, शोधली. आता दुसऱ्या वाक्याकडे, आय एम नॉट शुअर, मला खात्री नाही, इफ द रेड कार इन द पार्किंग स्लॉट, पार्किंग स्लॉट मध्ये जी लाल कार उभी आहे, इज योर, ती तुझी आहे. मला याची खात्री नाही की पार्किंग कार मध्ये, माफ करा, पार्किंग स्लॉट मध्ये उभी केलेली तुझी लाल कार तुझीच आहे, है की नाही. पुन्हा एकदा पहा, आय एम नॉट शुअर, मला खात्री नाही, इफ द रेड कार इन द पार्किंग स्लॉट इज योर, पार्किंग स्लॉट मध्ये उभी केलेली लाल कार तुझी आहे याची मला खात्री नाही. असं काहीतरी वाक्य, खात्री आहे की किंवा खात्री नाही. नॉट आहे का इथं, नाही, नॉट नाही, म्हणून खात्री आहे म्हणाले. मग जाऊ द्या, हे जे वाक्य याच्यामध्ये कुठं चूक आहे पहा. आय एम नॉट शुअर, मला खात्री नाही, मी निश्चितपणे सांगू शकत नाही. इफ द रेड कार, हे बघा ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं वाक्य आहे, कंडिशनल क्लॉजचं वाक्य आहे. ओके, इथे इफ आलेलं आहे. इन द पार्किंग स्लॉट, इथे काही प्रॉब्लेम नाही. इज योर, इथं प्रॉब्लेम आहे मित्रांनो. पहा तुम्ही, योर हे विशेषण आहे, YOUR, योर हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. आणि इथं हा कशासाठी आलाय, हे क्रियापद आहे आणि क्रियापदाच्या नंतर ह्या विशेषणाची काय गरज आहे, है की नाही. मग इथं योर नाही यायला पाहिजे होतं, इथं काय यायला पाहिजे होतं, योर्स, योर्स यायला पाहिजे होतं. योर्स, योर्स हे सर्वनाम आहे, हे प्रोनाउन आहे, याला पजेसिव्ह प्रोनाउन म्हणतात. पजेसिव्ह प्रोनाउन, योर्स, माइन, हर्स, देअर्स असे जे शब्द असतात त्यांना पजेसिव्ह प्रोनाउन म्हणतात. म्हणजे ते मालकीवाचक सर्वनामे असतात, एखाद्या वस्तूची मालकी दाखवतात आणि ते क्रियापदाच्या नंतर येतात. ते क्रियापदाच्या नंतर येतात किंवा क्रियापदाच्या आधी सुद्धा येतात, क्रियापदाच्या लगेच आधी येतात करता म्हणून, किंवा क्रियापदाच्या लगेच नंतर येतात पूरकाच्या जागी किंवा कर्माच्या जागी. मग इथं होतं काय, हे योर हे विशेषण त्यांनी वापरलंय. योर हे विशेषण नाही आलं पाहिजे होतं, इथं प्रोनाउन आलं पाहिजे होतं, योर्स. चला, त्रुटी आहे ऑप्शन डी मध्ये. कुठे चूक आहे, ऑप्शन डी मध्ये. या फार अशा मायनर चुका असतात, त्या लक्षात येत नाहीत आणि ते त्यांनाच लक्षात येतात ज्यांना हे बारीक सारी गोष्टी माहित आहेत. चला बघून घ्या. हा मित्रांनो, हे वाक्य बघा, आय रिमेंबर विविड द लास्ट रोड ट्रिप वी हॅड बिफोर द पॅन्डेमिक हिट. हे जर वाक्य अभ्यासलं, आय रिमेंबर विविड, मला ठळकपणे आठवतं. द लास्ट रोड ट्रिप, आपली शेवटची रोडची काय ट्रिप, प्रवास. वी हॅड, जो आपण केला होता, बिफोर द पॅन्डेमिक हिट. पॅन्डेमिक हिट जी महामारी आहे, जी पॅन्डेमिक आहे, ती साथीचा जो रोग आहे, तो येण्याच्या आधी आपण केलेला शेवटचा जो प्रवास आहे, रोड ट्रिप आहे, रोड ट्रिप मला आठवते, असं वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये चूक कुठे आहे, तर बघा तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलात तर बघता क्षणी तुम्हाला इथं चूक आढळते. बघा, आय रिमेंबर, मला आठवतं. विविड, विविड हे विशेषण आहे, विविड म्हणजे ठळक. पण क्रियेबद्दल, क्रियापदाबद्दल, वर्ब बद्दल अधिक माहिती देण्याला क्रियाविशेषण म्हणतात. मग इथं या वर्ब बद्दल विविड जर शब्द माहिती देत असेल तर तो ऍडवर्ब असला पाहिजे. पण विविड हा शब्द ऍडवर्ब नाही. हा, त्याला जर तुम्ही माफ करा प्रत्यय लावला विविडला LY, तर आता ते ऍडवर्ब होतं. म्हणून इथं विविड नसायला पाहिजे होतं, इथं असायला पाहिजे होतं विविडली.
पहा, क्रियेबद्दल माहिती देण्याला क्रियाविशेषण म्हणतात आणि क्रियाविशेषण विविध नाही, विविधली आहे म्हणून इथं चूक आहे. बघा, शब्दांच्या जातीच्या चुका येतात आणि ऑप्शन ए चुकीचं ऑप्शन आहे. झालं. आता या चौथ्या क्रमांकाच्या वाक्याकडे. ऑल द यंग बॉईज अँड गर्ल्स, सर्व तरुण मुलं आणि मुली, इन द फॅमिली, आमच्या कुटुंबामध्ये किंवा या कुटुंबामध्ये, विल ट्राय हिज लक इन द कार्ड गेम्स टू नाईट. मित्रांनो, वाक्य काय काळजीपूर्वक वाचायचंय आणि कुठे चूक आहे हे शोधायचंय. पहा, इथं तर चूक नाही. ऑल द यंग गर्ल्स अँड बॉईज किंवा यंग बॉईज अँड गर्ल्स, काही चूक नाही. इन द फॅमिली, इथेही काही चूक नाही. ऑप्शन बी मध्ये काही चूक नाही. विल ट्राय हिज लक, बघा, विल ट्राय हिज लक. पहा, ऑल म्हणाले सर्व, यंग बॉईज अँड गर्ल्स, बॉईज अँड गर्ल्स, बॉईज अनेक आहेत, गर्ल्स पण अनेक आहेत, यांचा समूह आहे, कुटुंबातले लोक आहेत आणि त्यांच्याबद्दल माहिती देणारे हे विशेषण आहे. ऑल द यंग बॉईज अँड गर्ल्स इन द फॅमिली, आमच्या किंवा त्या कुटुंबातील सर्व मुलं आणि मुली, विल ट्राय, ते ट्राय करतील काय, हिज लक, हर लक की देअर लक. पहा, हिज हा जो शब्द आहे पुरुषासाठी वापरतात विशेषण म्हणून, मालकीवाचक विशेषण म्हणून, स्वामित्ववाचक विशेषण म्हणून पुरुषासाठी हिज वापरतात. महिलांसाठी हर वापरतात. एकच महिला असेल तर, एकच पुरुष असेल तर हिज, एकच महिला असेल तर हर. पण इथं अनेक पुरुष आहेत, अनेक महिला आहेत आणि अनेकांसाठी सर्वनाम असते दे आणि विशेषण असते देअर. इथं हिजच्या जागी देअर यायला पाहिजे होतं. हिजच्या जागी काय यायला पाहिजे होतं, देअर यायला पाहिजे. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचं, त्यांची, त्यांच्या. म्हणजे इथं जे विशेषण आहे हिज ते एकवचनी आहे आणि वाक्याचा कर्ता अनेकवचनी आहे आणि हे विशेषण त्या कर्त्यांबद्दल माहिती दिलंय, अनेक कर्त्यांबद्दल माहिती दिलंय आणि म्हणून इथं देअर पाहिजे होतं, हिज नाही. चला, तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 आणि 4 मध्ये आपण पार्ट ऑफ स्पीचच्या चुका पाहत होतो. इथं क्रियाविशेषणाची चूक आहे, तर इथं कोणाची चूक आहे, विशेषणाची चूक आहे की नाही. चला, याच्या पुढच्या नियमाकडे चला किंवा पुढच्या क्वेश्चनकडे चला. हा मित्रांनो, हे 5वं वाक्य बघा, 5व्या क्रमांकाचं वाक्य. द thief entered the house in the middle of the night quiet. व्यवस्थितरित्या वाक्य वाचा. द thief, ऑप्शन ए, entered the house, ऑप्शन बी, in the middle of the night, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी मध्ये म्हटलंय क्वाइट. तुम्ही जर काळजीपूर्वक वाचलात मित्रांनो, द thief बरोबर आहे, सब्जेक्ट आहे वाक्याचा. एंटर्ड द हाऊस, पहा, एंटर्ड क्रियापद आहे, नंतर तो क्रियापदाच्या नंतरचं कर्म आहे. द thief entered the house, चोराने घरात प्रवेश केला, काही चूक दिसून झाली तर. इन द मिडल ऑफ द नाईट, रात्रीच्या मध्यात, चोराने अर्ध्या रात्री किंवा रात्रीच्या मध्यात काय झालेलं आहे, घरामध्ये एंटर केलंय, प्रवेश केला, काही प्रॉब्लेम नाही. क्वायट, पहा, क्वायट, शांत. चोराने रात्रीच्या मध्यात घरात शांत प्रवेश केला. शांत प्रवेश केला की शांतपणे प्रवेश केला मित्रांनो, शांतपणे, बरोबर नाही. प्रवेश करण्याच्या क्रियेबद्दल, घरात प्रवेश करण्याच्या क्रियेबद्दल हा शब्द अधिक माहिती सांगायला, क्वायट हा शब्द अधिक माहिती सांगायला आणि क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्याला क्रियाविशेषण म्हणतात. आणि क्वायट हा शब्द इथं त्यांनी जो दिलाय तो क्रियाविशेषण नाही, तो विशेषण आहे. मग त्याला क्रियाविशेषण करावं लागेल. म्हणजे इथं क्वायट नाही यायला पाहिजे होतं, क्वायटच्या जागी इथं त्यांनी द्यायला पाहिजे होतं क्वायटली. LY, ऍडवर्ब, मॅनर, क्रिया कशा रीतीने घडली हे सांगणारं क्रियाविशेषण पाहिजे होतं इथं. आणि म्हणून ऑप्शन डी मध्ये चूक आहे बघा, ऑप्शन डी चुकीचा आहे, क्वायटली पाहिजे होतं. वाचा, द thief entered the house in the middle of the night quietly, आहे की नाही. आणि म्हणून तिथं चूक आहे. चला, यानंतरच्या वाक्याकडे. या वाक्यामध्ये डी ऑप्शन चुकीचं आहे. यू अँड आय, तू आणि मी, वाक्याचे कर्ते दोन आहेत. सबमिटेड, सेकंड फॉर्म ऑफ द सिंपल पास्ट टेन्स. युअर वर्क ऑन टाइम, पहा, यू अँड आय, तू आणि मी, सबमिटेड युअर वर्क ऑन टाइम. मित्रांनो, तू आणि मी, आहे की नाही, सबमिट केलंय. काय केलंय, सबमिट केलंय, काय काम. तू पण काम सबमिट केलंय, तुझं कार्य सबमिट केलंय, केलेलं काम, केलेला गृहपाठ, आहे की नाही, काय केलाय, सबमिट केलाय.
सुपूर्द केलाय, हवाली केलाय. पण कोणाचा गृहपाठ आहे की नाही? यू अँड आय, तू आणि मी सबमिट केलाय, म्हणजे दोघांनी पण सबमिट केलाय. यानं पण सबमिट केलाय आणि यानं पण सबमिट केलाय. मग यानं याचा सबमिट केलाय आणि यानं याचा सबमिट केलाय. म्हणजे होतं काय, मग जर त्यांनी आपापला गृहपाठ जर सबमिट केला असेल, आपलं काम जर सबमिट केलं असेल वेळेवर, तर इथं योर नाही आलं पाहिजे, आहे की नाही? तू आणि मी आपला, तू आणि मी तुझा नाही, तू आणि मी आपला गृहपाठ, आपलं काम, आपलं कार्य. इथं जे योर शब्द आहे तिथं योर या विशेषणाच्या जागी वर्क या नामाबद्दल योर हा शब्द अधिक माहिती सांगलाय. आणि हे जे विशेषण आहे ते जे विशेषण आहे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, आणि त्या पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये योरच्या जागी असायला पाहिजे होतं आवर. इथं आवर यायला पाहिजे होतं. इथं ही चूक आहे, ही पार्ट ऑफ स्पीचची चूक आहे, विशेषणाची चूक आहे. आणि कोणती चूक आहे? योरच्या जागी आवर यायला पाहिजे होतं. म्हणून ऑप्शन सी जे आहे हे चुकीचं ऑप्शन आहे. चला 7व्या वाक्याकडे या. मच ऑफ अस, आपल्यापैकी अनेक जण, मच ऑफ अस लॅक म्हणजे कमतरताच नाही, लॅक द इम्पॉर्टंट व्हर्च्यू ऑफ पेशन्स. पहा, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा, व्हर्च्यू म्हणजे गुण, सद्गुण, आणि ऑफ पेशन्स म्हणजे संयम. मग आपल्यापैकी म्हणजे आपल्यापैकी अनेकांमध्ये संयम हा जो गुणधर्म आहे, सद्गुण आहे, त्याची कमतरता असते, असं वाक्य आहे. तर इथं काय झालंय? मच ऑफ अस, इथं चूक आहे. पहा, मच ऑफ अस, अस म्हणजे आपण, अस म्हणजे आपण. अस हा अनेकवचनी सर्वनाम आहे आणि हे द्वितीय विभक्तीतलं सर्वनाम आहे. मच ऑफ अस की मेनी ऑफ अस. बघा, मच हा प्रमाणवाचक विशेषण आहे. तो पदार्थाचं प्रमाण दाखवतो, एखाद्या बाबीचं प्रमाण दाखवतो. असंख्यावाचक बाबीपूर्वी मच वापरतात, असंख्यावाचक नामापूर्वी, सर्वनामापूर्वी मच वापरतात. आणि अस म्हणजे आपण, व्यक्तींबद्दल बोलतो. व्यक्ती हे असंख्यावाचक असतात का? एखादा व्यक्ती असंख्यावाचक नसतो, व्यक्ती हे संख्यावाचक असतात, आहे नाही? आणि म्हणून संख्यावाचक सर्वनामापूर्वी किंवा नामापूर्वी यायला पाहिजे होतं मेनी. म्हणजे इथं मच हे विशेषण आहे, पण हे जे विशेषण आहे हे प्रमाणवाचक विशेषण आहे, क्वांटिटी दर्शवणारं विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. याच्या जागी यायला पाहिजे होतं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. काय यायला पाहिजे होतं? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर यायला पाहिजे होतं, मेनी शब्द यायला पाहिजे होता. इथं ही त्रुटी आहे, इथं ही चूक आहे, आणि या चुका लक्षात आल्या पाहिजेत. यासाठी सगळी जाण असली पाहिजे पार्ट्स ऑफ स्पीचची. आता कोण म्हणतं की आयबीपीएसच्या पॅटर्न मध्ये इंग्लिश ग्रामर नाही आहे? बघा, ते फाइंडिंग एरर मध्ये विचारतात, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतात. चला याच्यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. चला मित्रांनो, हे 8व्या क्रमांकाचं वाक्य बघा, सगळ्यांनी वाक्य काळजीपूर्वक पहा. इट वॉज हर, बघा वाक्य कसं आहे? इट वॉज हर who represented our school in the competition. No error. It was her. ती, बघा, it was her, ती होती. who represented, जिने our school, आमच्या शाळेला, in the competition. आता या वाक्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि कुठं चूक दिसते का तुम्हाला पहा. It was her who represented our school in the competition. तुम्ही जर पाहिलात ना मित्रांनो, हे वाक्य तुम्हाला चूक कुठेच आढळणार नाही, कुठे वाटणार नाही की चूक आहे. इट वॉज हर हू रिप्रेझेंटेड आवर स्कूल इन द कॉम्पिटिशन. पण तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिला तर इथं चूक आहे. इट वॉज हर असं नाही लिहित. हर हा शब्द द्वितीय विभक्तीत आहे, सेकंड केस मध्ये आहे. आणि कधीही लक्षात ठेवा, द्वितीय विभक्तीमध्ये जो शब्द असतो तो नेहमी ऑब्जेक्टच्या जागी असतो. कुठं असतो? ऑब्जेक्टच्या जागी. आणि मुख्य क्रियापदाच्या लगेच नंतर येणाऱ्या, बघा, मुख्य क्रियापदाच्या लगेच नंतर येणाऱ्या नामाला किंवा सर्वनामाला कर्म म्हणतात. वॉज हा शब्द मेन व्हर्ब नाही, ऍक्शन शोईंग व्हर्ब नाही. मेन व्हर्ब ते असतात जे जनरली ऍक्शन शोईंग असतात. आणि इज, एम, आर, वॉज, वेअर हे जे शब्द आहेत हे हेल्पिंग वर्ब आहेत जन्माने, पण गरज पडल्यास ते मेन वर्बचं काम करतात. पण अशा क्रियापदाच्या नंतर जर एखादा शब्द आला तर त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात, ऑब्जेक्ट म्हणत नाही. आणि इथं पहा, इथं जो शब्द आहे तो ऑब्जेक्ट नाही,
हर हा शब्द म्हणजे आला, ज्या जागी आला ते ऑब्जेक्ट नाही. बीच्या रूपानंतर जर एखादं नाम किंवा सर्वनाम आलं त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. आणि कॉम्प्लिमेंट प्रथमा विभक्तीत असतं. कोणत्या विभक्तीत असतं? प्रथमा. पण इथं हर हा शब्द तुम्हाला दाखवला द्वितीय विभक्तीत. म्हणजे इथं हर हा शब्द न घेता हरच्या ऐवजी इथं यशाची सी हा शब्द घ्यायला पाहिजे होता. इथं चूक आहे मित्रांनो, म्हणजे ऑप्शन ए मध्ये चूक आहे. पहा, मुख्य क्रियापदाच्या नंतर, मेन वर्बच्या नंतर, ऍक्शन शोईंग वर्बच्या नंतर येणाऱ्या नाऊनला किंवा प्रोनाऊनला ऑब्जेक्ट म्हणतात. ऑब्जेक्टच्या जागी येणारा शब्द सेकंड केस मध्ये असतो, त्याला ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतात, द्वितीय विभक्ती म्हणतात. हर हा द्वितीय विभक्तीत आहे. पण हे ऍक्शन शोईंग वर्ब आहे का? नाही. आणि याच्याद्वारे याच्यावर कोणती क्रिया झाली का? नाही. आणि म्हणून इथं हर येणार नाही, इथं सी येईल. काय इथं? सी. इट वॉज सी. समजलं? हु रिप्रेझेंटेड आवर स्कूल इन द कॉम्पिटिशन. आणि हु जे कंजक्शन आहे ना, कंजक्शन हु या कंजक्शनच्या आधी जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, नोकरा ही हुच्या नंतरचा जो आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि या सबऑर्डिनेटच्या आधी, सबऑर्डिनेट क्लॉजच्या आधी, या कंजक्शनच्या आधी इथं जो करता आहे तो प्रथमा विभक्तीत पाहिजे. समजलं? चला काय नाही, आता इथे या. आय हॅव मेड इट अ पॉइंट टू कॉल माय टीचर्स ऑन सप्टेंबर ॲज अ टोकन ऑफ माय ग्रॅटिट्यूड. काळजीपूर्वक पहा. आय हॅड मेड, इथे काही चूक नाही, प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य आहे. इट अ पॉइंट टू कॉल माय टीचर्स ऑन 5th सप्टेंबर ॲज अ टोकन ऑफ माय ग्रॅटिट्यूड. कुठेतरी तुम्हाला काहीतरी मिस्टेक वाटली का? हो, ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार, धन्यवाद, आहे की नाही? हे नाऊन आहे. आणि नामाच्या पूर्वी येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. आणि ऍडजेक्टिव्ह असतो ना, मग माइन हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे का? नाही. माइन हा शब्द सर्वनाम आहे, पजेसिव्ह प्रोनाउन आहे. मग इथं शब्द पाहिजे होता माइन. आणि म्हणून ऑप्शन डी मध्ये चूक आहे. बघा मित्रांनो, इथं डी, ऑप्शन डी चुकीचा आहे. माइनच्या जागी माय असलं पाहिजे होतं. शेवटच्या वाक्याकडे, 10व्या वाक्याकडे. सी टोल्ड, तिने सांगितलं. सी टोल्ड, तिने सांगितलं. मी, मला. दॅट, की द हाऊस वॉज हर. तर इथे काही चूक दिसत नाही. ही टोल्ड मी करेक्ट आहे ना. ही टोल्ड मी दॅट, तिने मला सांगितलं की. द हाऊस वॉज हर नाही, हर हे सर्वनाम आहे, इथं हर्स पाहिजे होतं. माफ करा, हर हे विशेषण आहे, विशेषण. पहा, वॉज या शब्दाच्या नंतर इथं सर्वनाम पाहिजे होतं आणि त्याने घेतलं हर. हर हे विशेषण आहे आणि हरच्या जागी आपल्याला इथं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह पाहिजे होतं आणि ते पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे हर्स. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे? हर्स पाहिजे होतं, ते इथं पाहिजे होतं. काय नाही, अशा प्रकारे आपण एकूण आता आजच्या तासिकेमध्ये 20 वाक्य घेतली आहेत फाइंडिंग एरर डिटेक्शन या टॉपिकमध्ये. आणि 20 वाक्य होती आणि या 20 पैकी 10 वाक्य जी होती पार्ट ऑफ स्पीच वर होती आणि यापूर्वीची जी 10 वाक्य होती ती प्रिपोजिशनल मिस्टेक वर होती. तर मित्रांनो, अशा रीतीने आजची तासिका मी इथं संपवतो. बरोबर आहे? तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ वारंवार पहा आणि वाक्यांमध्ये कशा चुका दाखवल्यात, काय काय चुका आहेत ते काळजीपूर्वक पहा. याच्यानंतरच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला टेन्सवर आधारित ज्या मिस्टेक्स आहेत आणि क्वेश्चन टॅगवर आधारित ज्या मिस्टेक आहेत फाइंडिंग एरर या टॉपिकमध्ये विचारल्या त्या सांगतो. थांबतो इथं. धन्यवाद. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ओके.